1 महिना अगोदरपासून आमचे बाहेरच्या देशामधून ज्या काही ऑर्डर असतात त्या यायला सुरुवात होतात आणि त्यांचं बुकिंग आम्ही सुरुवातीला घेतो. त्यापर्यंत माझ्याकडनं अमेरिकेला गेली, दुबईला गेली, जपानकरता गेली, असे वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये माझ्याकडनं गाठ्या घेऊन जातात की ज्यांचे नातेवाईक तिकडं स्थायिक झालेले आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीनं तिकडं आपला पाडव्याचा सण साजरा करतात. नवीन मराठी वर्षाची सुरुवात आहे ती गुढीपाडवा या सणानिमित्त होत असते. या गुढीपाडवा सणाला साखरगाठीचं खूप महत्त्व आहे. ही जी साखरगाठ तयार केली जाते ही साताऱ्यातील राऊत मिठाईवाले आहेत यांच्या या कारखान्यामध्ये आपण सध्या आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो विविध रंगांमध्ये ह्या साखरगाठ्या आहेत त्या तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या ज्या साखरगाठ्या आहेत या साखरगाठ्यांवरती नक्षीदार काम आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या रंगांमध्ये ही साखरगाठ आहे ती आपल्याला पाहायला मिळते. 1 फुटापासून ते 8 फुटापर्यंत ह्या साखरगाठी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. याच अनुषंगाने आपण जे राऊत मिठाईवाले त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कधीपासून हा तुम्ही व्यवसाय करताय आणि कशा पद्धतीनं या व्यवसायाबद्दलची माहिती सांगा. नमस्कार, मी मोहन राऊत. गेले 70 वर्ष आमचा हा गाठी बनवण्याचा व्यवसाय चालू आहे. माझी ही 3री पिढी की हा व्यवसाय करतो आहे. याचे काम आमचं पाडव्याच्या 1 महिना अगोदरपासून चालू होतं. 1 महिना अगोदरपासून आमचे बाहेरच्या देशामधून ज्या काही ऑर्डर असतात त्या यायला सुरुवात होतात आणि त्यांचं बुकिंग आम्ही सुरुवातीला घेतो. त्यानंतर हे बनवण्याकरता आम्ही साखर, खाद्य कलर आणि लिंबू याचा वापर करतो. यामध्ये 1 फुटापासून म्हणजे 50 ग्रॅमपासून अगदी 2 ते 2.5 किलोपर्यंत वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या साईजमध्ये आकार असतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे हे 5 महिन्याची गाठी म्हणतात याला, की ज्याच्यामध्ये मेन वाघनखी असते. 1 वाघनखी 2 साईडला असे वेगवेगळे प्रकार असतात. आणि यामध्ये 3 प्रकार येतात. एक हा बदाम शेपमध्ये येतो आणि एक येतो हा स्क्वेअर शेपमध्ये येतो. याकरता आम्ही 4 प्रकारच्या गाठ्या बनवतो. एक पांढरी, पिवळी, गुलाबी आणि केशरी अशा 4 प्रकारच्या गाठ्या बनतात. या गाठ्या आम्ही होलसेल आणि किरकोळ अशी दोन्ही विक्री करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या इथून गाठ्या जातात आणि कमीत कमी आम्ही 1 टन तरी गाठी दरवर्षी बनवतो. तुम्ही सांगितलंच की आपले परदेशात पण गाठी जातात. नक्की कोणत्या देशामध्ये आत्तापर्यंत गाठी गेलेल्या आहेत काय सांगा. आत्तापर्यंत माझ्याकडनं अमेरिकेला गेली, दुबईला गेली, जपानकरता गेली, असे वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये माझ्याकडनं गाठ्या घेऊन जातात की ज्यांचे नातेवाईक तिकडं स्थायिक झालेले आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीनं तिकडं आपला पाडव्याचा सण साजरा करतात. ओमकार सोनाले, नवराष्ट्र मराठी, सातारा.